आणि आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। निवडणुकीनंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट करा असं केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य आयोगाला आदेश दिलेले आहेत। गैरव्यापार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। चोरी पकडण्याच्या भीतीने मात्र नियम बदल केले जात आहेत असा आरोप आता दुसरीकडे नाना पटोले यांनी केलाय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। ये तो लोकतांत्रिक व्यवस्था का जो लोग जिस तरह से दुरुपयोग बीजेपी और नरेंद्र मोदी की सरकार कर रही है और उसको जो छुपाना चाहती है तो दाल में काला है। और लोकतांत्रिक व्यवस्था का दिन दहाड़े खून करने का काम नरेंद्र मोदी की सरकार बीजेपी और चुनाव आयोग कर रहा है, ये स्पष्ट होता है। और इसलिए ये छुपाने के लिए 45 दिन के अंदर ये सभी जो चुनाव प्रक्रिया की व्यवस्था है वो डिस्ट्रॉय करने के आदेश केंद्रीय चुनाव आयोग ने दिया है। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय नेमका का घेतलेला आहे? आणखी एक महत्त्वाचं, काँग्रेसने मात्र या सगळ्या आता प्रकरणामध्ये एक वेगळी शंका उपस्थित केलेली आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? बघा, निवडणूक विषयक कोणत्याही याचिका असतील तर त्याला नियम आहे 45 दिवसाचाच, म्हणजे विशिष्ट मुदतीमध्येच तुम्हाला वेगवेगळ्या न्यायालयामध्ये, कारण इलेक्शन पिटिशन ज्या होतात त्या उच्च न्यायालयामध्ये होतात आणि महाराष्ट्रामध्ये आताही 100हून अधिकच्या जे इलेक्शन पिटिशन्स आहेत त्याला मुदत ही 45 दिवसाचीच असते। आता 45 दिवसाचा साधार काय, तर या काळामध्ये तुम्हाला जो डेटा काढायचा असतो तो तुम्ही काढावा आणि त्याप्रमाणे याचिका तयार कराव्यात अशी अपेक्षा निवडणूक आयोगाच्या आजची नाही, गेल्या अनेक वर्षापासूनची आहे। आता अचानकच हा असा निर्णय घेतला असावा, त्याच्या मागचं लॉजिकल कारण असं असेल की निवडणुकीची प्रक्रिया आता ज्या व्यापक पातळीवरती निवडणूक आयोग घेतो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून अगदी प्रत्येक कॅन्डिडेट बरोबर व्हिडिओ कॅमेरा, प्रत्येक मतदान केंद्रावरती व्हिडिओ कॅमेरा, सीसीटीव्ही फुटेजेस आणि तत्सम गोष्टी असतात। आणि हा इतका मोठा डेटा असतो की आपल्याकडे 29 राज्य आणि केंद्रीय पातळीवरच्या निवडणुका, याच्यामध्ये हा सगळा डेटा संकलित करून तो दीर्घकाळासाठी ठेवणं ही खरोखर कठीण बाब आहे आणि बहुधा ते एक कारण असावं असं आपण प्राथमिक दृष्ट्या म्हणू शकतो की निवडणूक आयोगाने ह्या कारणामुळं कदाचित हा निर्णय घेतलेला असावा। आता त्याला दुसरी बाजू काय की मग आता जेव्हा निवडणुकी संदर्भामध्ये इतके सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यानंतरच हा निर्णय का? जर यापूर्वी अशा पद्धतीनं तुम्ही डेटा ठेवू शकत होतात, आपल्याला माहिती असेल की आजही महाराष्ट्रातल्या अनेक ईव्हीएम मशीन्स ह्या वेगवेगळ्या इलेक्शन पिटिशन झालेल्या असल्यामुळे तशाच ठेवून देण्यात आलेल्या आहेत, त्याची संख्या सुद्धा लाखाच्या घरात असेल। मग हा प्रश्न काँग्रेस पक्षाकडनं विचारला जातो आहे की पूर्वी तुम्ही हा इतका मोठा डेटा सेव्ह करून ठेवत होतात, मग आत्ताच तुम्हाला अशी काय गरज पडली? पण त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने या संदर्भात घेतलेल्या निर्णयात असावं की किती काळ हा डेटा ठेवायचा, स्पेशली ज्या ठिकाणी इलेक्शन पिटिशन्स आहेत त्या ती माहिती कधीही डिस्ट्रॉय केली जात नाही जोपर्यंत निवडणूक आयोगाचा उच्च न्यायालयाचा निवाडा येत नाही। त्यामुळे याला दोन्ही बाजू आहेत आणि दोन्ही बाजूतली पहिली महत्वाची बाजू, सरकार कुठल्याही राजकीय पक्षाचं असलं तरी दीर्घकाळासाठी अशी माहिती संकलित सगळ्याच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातली करून ठेवणं शक्य नाहीये, तांत्रिकदृष्ट्याही ते परवडणारं नाहीये। पण दुसरी बाजू जी शंकेला वाव आहे ते म्हणजे केंद्रीय पातळीवरच्या सर्वच संस्था त्या केंद्र सरकारला शरण गेल्यात अशा पद्धतीचा जो आरोप काँग्रेस पक्षाकडनं होतो आहे तशाच स्वरूपाचा आरोप आता ह्या निर्णयानंतर सुद्धा होतोय। अगदी राहुल सर, तुम्ही सोबत राहा। तर आपण पाहतोय निवडणुकीनंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य आयोगाला हे आदेश दिलेत। गैरव्यापार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय घेतलाय। पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। राहुल, त्याच्यामध्ये इलेक्शन पिटिशन संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रिझर्व्ह केल्या गेलेल्याच आहेत, त्याबद्दल काही दुमत नाहीये। आता हा जो नवीन निर्णय आलेला आहे तो निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडे आलेला आहे आणि त्यानंतर हे स्पष्ट केलेलं नाही निवडणूक आयोगाने की ह्या पूर्वीचा डेटा पण नष्ट करायचा आहे का, कारण आता इलेक्शन पिटिशन्स खूप जास्त आहेत। राहुल गांधींनी एक भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये, छत्तीसगडमध्ये आणि तत्सम राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या पारदर्शी झालेल्या नाहीयेत। काही याचिका ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा प्रलंबित आहेत। त्यामुळे दोन भाग आहेत त्याच्या की यापूर्वीचा डेटा जो काही असेल निवडणूक आयोगाकडे तो नष्ट करायचा आहे की याच्या पुढचा डेटा नष्ट करायचा आहे, हे महत्वाचं आहे। आणि दुसरं, ज्या इलेक्शन पिटिशन्स होतात त्या इलेक्शन पिटिशन्स ज्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्या वगळून
इतर ठिकाणचा डेटा नष्ट करायचा आहे की सगळाच डेटा नष्ट करायचा आहे, असे काही प्रश्न आहेत. या प्रश्नाची उकल हळूहळू होत राहील. पण एक महत्वाचा आणि मोठा निर्णय आहे की इतका सगळा डेटा प्रिझर्व्ह करून ठेवणं खरोखर अशक्य आहे. कारण प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आता वरचेवर उमेदवारांची संख्या वाढते आहे, राजकीय पक्षांची संख्या वाढते आहे. तांत्रिक दृष्ट्या प्रत्येक ठिकाणी मनुष्यबळ उभा करणं, तेवढं तांत्रिक साह्य त्यांना पुरवणं हे आवाक्याच्या बाहेर होत चाललेलं आहे. खरं तर आपला देश आता डिजिटल पद्धतीच्या निवडणुकीकडे जायला हवा का असाही विचार होत असताना आता हा डेटा नष्ट करण्याबद्दलचा निर्णय आलाय. अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.